महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव दौऱ्यावर तुळजाभवानीचं घेणार दर्शन, तर पंढरपुरात विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार. 1500चे 2100 देऊ, मात्र कधी देणार ते सांगितलेलं नव्हतं. नीलम गोऱ्हेंच्या उत्तरानं चर्चांना उधाण. नाशिक त्र्यंबकेश्वर या नावानंच कुंभमेळ्याचं नामकरण, तर कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार असल्याचीही गिरीश महाजनांची मोठी घोषणा. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. महागाई भत्ता 53% वरून 55%. कर्मचाऱ्यांच्या पगारातही होणार वाढ. बीडमधील मराठा बैठकीदरम्यान भाषणात मनोज जरांगेंची प्रकृती खालावली. जरांगेंवर रुग्णालयात उपचार सुरू. कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर. एकनाथ शिंदेंच्या अवमान प्रकरणी अंतरिम दिलासा. 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी राहणार हजर. फलटणमधील रत्नशील निंबाळकरची 12 मार्चला निर्घृण हत्या. गावात बदनामी केल्याचा मनात राग ठेवून आरोपी दत्तात्रय निंबाळकरनं क्रूर पद्धतीनं केला खून. कुटुंबाला न्याय देण्याची दमानियांची मागणी. आणि उन्हाळी सुट्टीसाठी कोकण रेल्वे विशेष गाड्या सोडणार. 3 एप्रिलपासून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय. प्रवाशांना मिळणार दिलासा.